मी आहे अक्षता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता हा आहे गणपती विशेष व्लॉग. तर मी विचार केला की हा पूर्ण व्लॉग मी मराठीत करणार आहे आणि हां, ज्यांना मराठी समजत नाही, आय एम रिअली सॉरी. पण येस, जसं की मी सांगत होती, हा गणपती विशेष व्लॉग असणार आहे. तर हा आपण मराठीत करणार आहोत. तुम्हाला माहीत नाही माझा आवाज किती येतो आहे. तर हां, आता जराशी कामं होती, तर मला स्टेशनपर्यंत जायचं. तर मी आता झाली आहे ठाणे स्टेशनला आणि आज माझा हरतालिकेचा उपवाससुद्धा आहे. तर असंच म्हटलं जरा मंदिरात पण जाऊन येते. तर हां, आता जरा मी बाहेर पडले आणि आज 26 आहे, गणेश चतुर्थी उद्या आहे. पण आम्ही आदल्या दिवशीच गणपती आणतो, तर म्हणून मी म्हटलं आजच सुरुवात करूया व्लॉगची. तर हां, पाहत राहू. स्टेशनच्या जवळच मला एक छोटंसं शिवमंदिर भेटलं, तर मी तिथे जाऊन देवाचे पाया पडले आणि थोड्या वेळा तिथेच मंदिरात बसले. दरवर्षी माझा हा उपवास असतो आणि मी जाऊन देवाच्या पाया पडते. पाया पडून झाल्यावर घरी आले आणि मग रात्री जवळ 10 वाजता आम्ही गणपतींची मूर्ती आणायला गेलो. आम्ही घराच्या जवळूनच मूर्ती आणतो दरवर्षी. तर आम्ही पटापट गणपतींना घरी आणले आणि ही आहे आमची सफायरा, जी भरपूर एक्सायटेड होते दरवर्षाप्रमाणे. आणि आम्ही रात्री गणपती आणून सकाळी त्यांची स्थापना पूजा करतो. आता वाजतायत रात्रीचे 12. आमचे गणपती बाप्पा घरी आले आणि आता आम्ही उद्या सकाळी, म्हणजे ऑलमोस्ट आज सकाळी पहाटे 5ला आम्ही स्थापना करू. आणि हां, आता झोपणार. जरा लागली आहे भूक, बघू काहीतरी जर खायला जमलं तर खाणार, नाही तर झोपणार आणि मग सकाळी उठणार. भेटूया उद्या सकाळी 5 वाजता. आमचे भटजी घरी आले आणि आम्ही स्थापना पूजा केली. यावर्षी माझ्या भावानी स्थापना पूजा केली गणपतीची. पूजा झाल्यावर आम्ही लागलो घरासाठी तोरण बनवायला आणि तुम्ही बघू शकता पाठी माझे पप्पा कशा इन्स्पेक्शन करतायत आणि इन्स्पेक्शन करून झाल्यावर त्यांचा फोटो सेशनसुद्धा चालू आहे. तर अशा प्रकारे सकाळी घरासाठी आम्ही तोरण बनवलं घरी. फर्स्ट इन तोरण मेकिंग कॉम्पिटिशन. आता आम्ही करणार आहे नाश्ता. माझा मी सोडणार आहे उपवास मेदू वडा खाऊन. ह्यांनी केली पूजा आज स्थापनाची. आता आम्ही करतो नाश्ता करून झाल्यावर मी जरा आमच्या घरच्या देवघरातले पण सगळे देव आणि फोटोज काढून त्यांची पण जरा पूजा केली, साफ करून घेतले त्यांना पण. आता जरा रेडी झाली आहे, मला जरा फ्रेंड्सकडे जायचं आहे, तर आता मी निघते आहे. अँड ही होती गणपती घरात आणल्यापासूनची पहिली आरती. आता माझा आवाज जाईल आणि आता तुम्ही आरतीचा मधुर आवाज ऐकाल. आता वाजलेत रात्रीचे 10 पण नाही वाजलेत ॲक्च्युली. पण मी इतकी थकली आहे आज. मी सकाळी 4 वाजता उठली आहे, त्याच्यानंतर मी 1 तास झोपली मध्ये, त्याच्यानंतर मी अजिबात झोपलेली नाही आणि खूप झोप आली आहे. आता मला जेवायचं आहे. अजून घरी कोणीच नाही आहे, जस्ट मी अँड गप्पू अँड सफरू. तर पहिला दिवस जरा एक्झॉस्टिंग असतोच नेहमी. उद्या अजून एक्झॉस्टिंग असणार आहे कारण मला कल्याणला जायचं आहे. तर बघूयात की हा कसा करू मी, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचं वेगळं करू की 5 दिवसाचं एकत्र करू. स्टोरेजवर डिपेंड करतं ॲक्च्युली, माझा जजमेंटच नाही आहे तो. पण हां, बघूया. का हा हात सारखा म्हणजे तिथे मला नाही वाटत आहे मी आयुष्यात इतकी मराठी एका वेळेला बोलली आहे. पण ठीक आहे, म्हणजे मी मराठीच बोलते घरी तशी. पण हां, भेटूयात उद्या. आता मी मस्त जेवणार
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून मस्त असे नजारे बघत मी पोचली कल्याणला, जिथे मला माझ्या मित्रांच्या घरी जायचं होतं यावेळेस गणपतीसाठी. आता आम्ही आलोय परागच्या घरी आणि हा आता त्याचा 1.5 दिवसाचा आहे म्हणून आम्ही पहिले त्याच्याकडे आलोय. अश्मिता, प्रणवचं पण घर आहे पण प्रणव पूर्ण इंटरनेटला एक कोणतरी स्पेशल जणाला दाखवत केस उघडून बसली आता. बिचारी ती UK वरनं आली आमच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायला. गणपती बाप्पा सीझन. आता आम्ही आलोय श्रेकडे. हा आहे श्रेचा बाप्पा. खूप छान डेकोरेशन केलंय, फक्त श्रेनी केलंय. वैष्णवी आता चालली. हा आहे श्रे. हेलो. ह्यानीच केलंय, तो मॅच करतोय त्यांच्या डेकोरेशन बरोबर. ये व्लॉग सिर्फ मराठी है तो तुमको मराठी में कुछ बोलना. जय महाराष्ट्र. आता तुला नाही कोण काढणार नाही कोणी आता महाराष्ट्रामधून. आराध्य का असा फिरतोय? आराध्य काहीतरी बोल. आराध्य थोडा टेन्शन मध्ये. एकट कर. तिसऱ्या दिवशी होती आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आणि ही होती आमच्या घराबाहेरची रांगोळी. इथे मध्ये छत्रीसुद्धा ठेवलेली आहे पण काहीच त्याला आपण करू शकत नाही. माझे मम्मी पप्पा बसले होते पूजेसाठी आणि हे आमचे भटजी जे दरवर्षी येतात आमच्याकडे सत्यनारायण पूजा करायला. आणि आमची सफायरा जिला फक्त आणि फक्त प्रसादाशी मतलब आहे म्हणून ती 4 वेळा फिरते. सुरुवात केली होती एकट्याने. सुरुवात करता मार्गावरती सुद्धा भेटली. सुधामुळे अक्षताने अभिषेक झाले. सुधामुळे अक्षताने अभिषेक झाले. त्यामुळे सुधाचा नेहमीच आभारी. मंगळसूत्र हे सौभाग्याचं लिहिणं. महादेवरावांचं नाव घेते. नाईक घराण्याचे कल्याणपासून ठाण्यापर्यंत पेरलं होतं लसूण. नाव द्यायचं सुधाला आणलो मी स्कॉर्पिओ मध्ये बसून. तुम्ही नाव घ्या. सत्याच्या पूजनला सत्यनारायण सोन्याचा कळस घ्या नाव. महादेवरावांचं नाव घेते. मला नाही आळस. काका नाव पण. या दिवसाची आमची आरती मी भरपूर वर्षांपर्यंत लक्षात ठेवणार आहे असं मला वाटतं आहे. कारण इतकी सुंदर आरती होती आणि त्यात आमच्याकडे एक काका आले होते जे ढोलक पण वाजवत होते आणि त्यामुळे इतकं छान वाटत होतं. आता तुम्ही ह्याच्या पुढे ऐकालच ती आरती. नेक्स्ट दिवशी आमची सफायरा अशा तिच्या हत्तीला घेऊन येऊन आमच्या गणपती बाप्पासमोर बसली आणि ती इतकी क्यूट वाटत होती. तिला काहीच कळत नाही की काय चालू आहे पण तिला नेहमी खूप मज्जा येते गणपतीत. 4था दिवस आणि माझे मैत्रिणी येत आहेत जरा. तर आता मी एकीला घ्यायला चालली आहे खाली. ओरेन माझ्या आधीच्या ऑफिसची खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती कुर्लावरून येते. तर आता मी तिला खाली घ्यायला चालली आहे. तर हां, मला ॲक्च्युली जास्त काल ब्लॉग करता आलं नाही कारण सत्यनारायणची पूजा होती. तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये आणि खूप फ्रेंड्स वगैरे आलेले तर मी जास्त नाही ब्लॉग करू शकली. पण
ठेवूया आपण. आणि बाय द वे आमचा गणपती 7व्या दिवशी जाणार आहे, 5व्या दिवशी नाही जाणार आहे. तर 2 एक्स्ट्रा दिवस आहेत. तर आता मी ब्लॉग करणार. आज आम्ही गणपतीसाठी औषधाकडे आलो होतो. आले होते. आम्ही ऑरेंज जरा धर्म परिवर्तन केलं. Actually, Dada told me about Mysore Pak. What the hell? So next time I'll bring मोदक better sweet. येस आणि मन कॅन्डल ऑल्सो. Yeah, I forgot. He told me to get candle. मराठीत बोलायचं होतं पण ठीक आहे. जरा माझा just take it ठीक back. आहे. त्याच्या पुढच्या दिवशी मी माझ्या एका मैत्रीण हार्दीच्या घरी गेले होते गणपतीच्या दर्शनाला आणि तिथून आम्ही गेलो खायला एका कॅफेमध्ये द वॉकला. ही आहे माझी सुंदर सुंदर हार्दी. बाप्पा बाबाला पण बुद्धी दे रे. बाप्पा सुजाला बोल फोन उचल. सुजाला बोल फोन उचल. बाप्पा मला शाळेत जाऊ दे रे. बाप्पा मी आणि बाबा लवकर उठू दे रे. लाडू पोटला. गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. आम्ही जवळजवळ 23 वर्षांपासून आमच्या गणपतींची स्थापना करतो, पण विसर्जनाच्या वेळेला नेहमी डोळे भरून येतात. त्याच्यानंतर विसर्जन झाल्यावर पुढच्या दिवशी मी गेले मोठे गणपती बघायला माझ्या पप्पांबरोबर. आणि आम्ही लालबाग, चिंतामणी, गणेश गल्ली, तिन्ही मोठे गणपती, तेजुकाया वगैरे सगळे बघितले. त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी मला लाडू सम्राटला नेलं नाश्ता करायला, कारण ते खूप फेमस हॉटेल आहे आणि मी आजपर्यंत कधीच लाडू सम्राटला गेली नव्हती आणि खूप छान होतं तिथलं जेवण. मी या व्हिडिओचा आउट्रो करायला विसरली, म्हणून जर इथपर्यंत बघितलं तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब.